न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। श्रीरामपूर शहरातील लोयला सदन चर्चमध्ये जेजुएट संघाचे सर्व धर्मगुरूचा आश्रयदाता संत इग्नेशियस लोयलाकार यांना त्यांच्या सणानिमित्त मोठ्या भक्तिभावाने अभिवादन करण्यात आले। इग्नेशियस लोयलाकार यांना अभिवादन करण्यासाठी ख्रिस्ती विकास परिषद आणि उत्सव समिती लोयला सदन यांचे सर्व पदाधिकारी आदी उपस्थित होते। आपल्या चर्चचे आश्रयदाता संत इग्नादी लोयलाकर आज त्यांचा आहे, त्यानिमित्त मी आपल्या सर्वांना ख्रिस्ती विकास परिषदेच्या वतीने व उत्सव समितीच्या वतीने आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। संत इग्नादींचं जीवन म्हणजे ज्यावेळेस ते सैन्य दलामध्ये होते, त्यांच्या पायाला तोफेचा गोळा लागला होता, तर ते काही दिवस त्यांनी आराम केला व ती जखम बरी होत असताना त्यांनी काही पुस्तकं वाचली आणि त्या पुस्तकातून त्यांना खूप मोठी प्रेरणा मिळाली आणि तिथून त्यांनी मिशन काम चालू केले व आज त्यांचं हे छोटंसं रोपटं खूप मोठं असं वटवृक्ष ह्या जगामध्ये झालं आहे आणि आजचा हा सण पूर्ण जगामध्ये संत इग्नादी लोयलाकरांचा आजचा जो फीस्ट आहे हा संपूर्ण देशातच नाही तर संपूर्ण जगामध्ये आज हा साजरा होत आहे। तर मी आपणास ह्या सणानिमित्त सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो। आज येशू संघाचे संस्थापक संत इग्नेशियस लोयलाकर यांचा स्मृतिदिन आहे। सर्व गोष्टीमध्ये देव शोधा, देवाचा शोध घ्या आणि सर्व गोष्टीमध्ये देवाला शोधा। या स्मृतिदिनानिमित्त ख्रिस्ती बांधवांना हार्दिक शुभेच्छा। संत इग्नेशियस यांचा विश्वास, प्रार्थना आणि सेवाभाव आपल्या जीवनामध्ये प्रेरणा देतो। आपण सर्वजण शिकवणीप्रमाणे प्रेम, नम्रता आणि सेवेतून देवाची माहिती वाढवूया। यानिमित्त मी उत्सव समिती लोयला सदन श्रीरामपूर यांच्या वतीने सणाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। सर्वांना जय ख्रिस्त। आज संत इग्नाशियस लोयला यांचा सण आपण साजरा करत आहोत। येशू संघीय धर्मगुरूंचे संघाचे संस्थापक संत इग्नेशियस लोयला यांचा जन्म 23 ऑक्टोबर 1491 मध्ये स्पेन येथे झाला आणि त्यांचा निधन 31 जुलै 1556 रोजी रोम येथे झाला। आज 31 जुलै हा त्यांचा स्मृतिदिन आणि त्यांचा सण म्हणून सर्व जगभर साजरा केला जातो। संत इग्नेशियसने काही महत्त्वाच्या 3 गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत। त्या म्हणजे देवाच्या मोठ्या गौरवासाठी चांगले करा, तसेच मनशांती करून देवाशी संवाद साधण्याची पद्धत आजही त्यांनी जी स्पिरिच्युअल एक्सरसाइज आपण म्हणतो ती वापरली जाते। विशेष करून त्यांनी शिक्षणावर भर दिला आणि त्याचप्रमाणे शिक्षण व चारित्र्य आणि आजारी, गोरगरीब, गरजू लोकांची मदत या गोष्टीवर त्यांनी विशेष करून त्यांच्या जीवनामध्ये कार्य केलेलं आहे। आणि महत्त्वाचे 3 मुद्दे त्यांनी आपल्याला सांगितलेले आहेत। ते म्हणजे सर्व गोष्टीमध्ये देवाला शोधा, रोजच्या कामातही देवाला शोधा, विचार करून निर्णय घ्या, आत्मपरीक्षण करा आणि इतरांसाठी जगा। तर या अशा महान संतांच्या निमित्ताने ख्रिस्ती विकास परिषद, लोयला उत्सव समिती या सर्वांच्या वतीने व सर्व ख्रिस्ती बांधवांच्या वतीने आपणा सर्वांना संत इग्नेशियस लोयला सणाच्या हार्दिक शुभेच्छा। संत इग्नेशियस लोयला यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र ख्रिस्ती अल्पसंख्याक विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष दीपक कदम, सुरेश ठुबे, राजू साळवे, जेम्स पंडित, अशोक साळवे, रवींद्र लोंढे, लाजरस गायकवाड, पास्टर योगेश ठोकळ, पास्टर लाजरस तेथे, शालू फर्नांडिस, बबलू लोंढे, अशोक खंडागळे, भाऊसाहेब आढाव, रवी दिवे,
सॅमसन पागारे, विलास पठारे, विजय त्रिभुवन आदी उपस्थित होते. न्यूज सुपर 1 साठी दीपक कदम, श्रीरामपूर.